राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास एसआयटी मार्फत सुरू आहे। मात्र या तपासाची स्थिती नेमकी काय याबद्दल कुणालाही कल्पना नाही। 3 लाख शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीचं काय झालं याबद्दल राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे। या संदर्भात परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे। या प्रकरणाची आर्थिक व्याप्ती 100 कोटी रुपयांहून अधिक असू शकते असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज होता। मात्र एसआयटी तपासाचं पुढे नेमकं काय झालं याबद्दल कुणालाही कल्पना नाही आणि त्यामुळे राज्य सरकारने याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी ना. गो. गाणार यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। शालार्थ आयडी घोटाळा संपूर्ण महाराष्ट्र या घोटाळ्याने हादरून गेला होता। आता एसआयटी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे। मात्र ज्या प्रकारे एसआयटीची चौकशी सुरू आहे त्यामुळे अनेकांना शंका येते की या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा मिळेल की नाही। शालार्थ आयडी घोटाळा खूपच मोठा आहे। संख्येच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 3 लाख प्रकरणं जवळपास आहेत। याची चौकशी राज्य स्तरावर एसआयटी मार्फत सुरू आहे। चौकशीची जी गती आहे ती संथ आहे। त्यामुळे समाजामध्ये भूतकाळातील अनुभवाच्या आधारे एक गैरसमज निर्माण झाला की हे प्रकरण आर्थिक आणि राजकीय दबावाखाली दाबल्या जाईल। एसआयटीच्या तपासाचं स्टेटस काय हे देखील कोणाला कळत नाही की नेमका तपास कुठपर्यंत आला आणि जर काही दोषी आढळले असेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही। एसआयटीच्या तपासाबद्दल जाहीर माहिती ही अधिकृतपणे दिली जात नाही, म्हणून माझी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता या नात्याने मागणी आहे। याबाबत मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदनही दिलेलं आहे की या संदर्भात श्वेतपत्रिका प्रकाशित करावी आणि चौकशीचं काम मात्र गतिशील करून तात्काळ संबंधिताविरुद्ध मकोकासारख्या कायद्याचा वापर किंवा मकोकाच्या तरतुदीचा वापर शासनाला करण्यासाठी आम्ही विनंती करू, पाठपुरावा करू, वेळ पडल्यास संघर्ष करू। जी एसआयटी आहे त्या एसआयटीच्या कामकाजाबद्दल एक श्वेतपत्रिका काढावी आणि जनतेला कळू द्यावं। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।